नमस्कार सर्वांना। राजकीय घडामोडींचा आपण आज दुसरा टप्पा अभ्यासतो। या अगोदर प्रथम टप्पा आपण अभ्यासला होता आणि याच्यानंतर आणखी एक टप्पा होणार आहे, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये राजकीय घडामोडी जानेवारी ते मार्चच्या आपल्याला संपलेल्या असतील। आणि मग आज आपल्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करताना आपला पहिला मुद्दा कोणता आहे पहा। ज्या अलीकडील कालावधीमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला असणं गरजेचं आहे। कितव्या लोकसभेसाठी निवडणुका झालेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये किती टप्पे होत आहे, 5 टप्पे असतील तर पहिला टप्पा केव्हा सुरू झाला होता आणि अंतिम टप्पा केव्हा सुरू झाला, हे एवढं तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग थोडक्यात आपण माहिती पाहूयात। लोकसभा निवडणुका कितव्या लोकसभेसाठी, आपण सुरुवातीला म्हटलं की 18व्या लोकसभेसाठी निवडणुका झालेल्या आहेत। किती सदस्य त्याच्यामध्ये निवडण्यासाठी निवडणुका झाल्या, 543 सदस्य। आणि कोणत्या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आपल्याला दिसून येतात। निवडणुका किती टप्प्यांमध्ये झाल्या तर 7 टप्पे होते निवडणुकीचे, वेगवेगळे 7 टप्प्यांमध्ये झाले। निवडणुकीचा निकाल कधी जाहीर झाला, 4 जून 2024 ला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। या निवडणुकीचं नेमकं वैशिष्ट्य कोणतं होतं तर ही जी निवडणूक झाली ती जगातली सर्वात मोठी निवडणूक म्हणून ओळखली जाते आणि आपल्या देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक वगळता सर्वात जास्त काळ चालणारी ही निवडणूक होती। देशातील सर्वात जास्त काळ चालणारी सार्वत्रिक निवडणूक, पहिली निवडणूक वगळता। तशा प्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले आणि काही गोष्टी आपल्या लक्षात पण आल्या। कितव्या लोकसभेसाठी 18व्या, किती सदस्यांसाठी 543, कोणत्या कालावधीमध्ये, एप्रिल 2024, 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीमध्ये निवडणुका पार पडल्या, किती टप्प्यांमध्ये पार पडल्या, 7 टप्पे आपण अभ्यासले की 7 टप्प्यांमध्ये पार पडल्या। आणि निकाल कधी आला होता तर 4 जून 2024 मध्ये। ह्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं की जगातली सर्वात मोठी ही निवडणूक झाली आहे आणि देशातली सर्वात जास्त काळ चालणारी सार्वत्रिक निवडणूक म्हणून ओळखलं जातं। तशा प्रकारे हे लोकसभेच्या निवडणुकांविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले। त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीबरोबर काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका सुद्धा झाल्या होत्या। मग लोकसभेच्या निवडणुकीबरोबर कोणकोणत्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं। त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश एक आहे, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम। लोकसभेच्या निवडणुकीबरोबर ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश होतो। महाराष्ट्रातील किती मतदानाचे टप्पे होते, आपण संपूर्ण भारतामध्ये मतदानाचे 7 टप्पे होते असं आपण म्हटलं। मग त्या 7 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यांमध्ये मतदान झालं तर महाराष्ट्रामध्ये मतदानाचे एकूण 5 टप्पे होते। त्यातला पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू झाला आणि अंतिम टप्पा 20 मेला संपलेला आहे। तर 5वा टप्पा 20 मेचा आहे। तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं। पहिला टप्पा 19 एप्रिलला, 5वा टप्पा 20 मेला। तर या 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झाली। बस एवढंच लक्षात ठेवायचं। मग याच्या महत्त्वाचा प्रश्न काय असेल विचारला तर लोकसभेच्या निवडणुकीबरोबर कोणत्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या हे मात्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या 4 राज्यांच्या निवडणुका झालेल्या। महाराष्ट्रातील मतदानाचे एकूण किती टप्पे होते तर 5 टप्पे होते हे आपण अभ्यासले। देशामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं पण महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे होते। त्या 5 टप्प्यांमध्ये सुद्धा पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू झाला आणि अंतिम टप्पा कधी झाला तर 20 मेला अंतिम टप्पा झालेला होता। लक्षात आलं। तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आपण लोकसभेच्या निवडणुका कोणत्या पद्धतीने पार पडल्या हा आपला पहिला मुद्दा समजावून घेतला। आपला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कायदा आयोगाचा अहवाल आला आहे। याच्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न परफेक्टपणे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कायदा आयोगाचा अहवाल, भारत सरकारला अहवाल कधी सादर करण्यात आलाय, 12 फेब्रुवारी 2024 ला। भारताच्या 22व्या कायदा आयोगानं हा अहवाल सादर केला।
आणि या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी होते. लक्षात आलं. कायदा आयोगाचा अहवाल कधी सादर झालाय? 12 फेब्रुवारी 2024 ला सादर झालाय. आणि आपण या ठिकाणी म्हणतोय कोणत्या आयोगानं हा अहवाल सादर केलाय तर भारताच्या 22व्या कायदा आयोगानं अहवाल सादर केलाय. सध्या 23वा कायदा आयोग आहे आत्ता, म्हणून आपण म्हणतोय 22व्या कायदा आयोगानं अहवाल जाहीर केला होता हा. आणि या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी या कायदा आयोगाचे म्हणजे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे. अहवालाचं शीर्षक काय होतं? अहवालाचं शीर्षक होतं महामारी रोग कायदा 1897चा सर्वसमावेशक आढावा, हे कायद्याचं शीर्षक होतं. आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. 1897चा आपण म्हणतोय महामारी रोग कायदा, तर स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये प्रामुख्याने प्लेग नियंत्रणासाठी महामारी रोग कायदा 1897 तयार केला गेलेला होता. तर अशा प्रकारे हा कायदा आयोगाचा अहवाल 12 फेब्रुवारी 2024 ला कितव्या कायदा आयोगाने हा अहवाल दिलाय? 22व्या कायदा आयोगाने अहवाल दिलाय. 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी होते. आणि अहवालाचं शीर्षक काय होतं तर महामारी रोग कायदा 1897चा सर्वसमावेशक आढावा. लक्षात आलं? याच्यावरचे प्रश्न आपण पाहूया. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी होते. 22व्या विधी आयोगाचा कार्यकाळ किती आहे? 23व्या. आता काही आपण हे 22व्या कायदा आयोगाबद्दल अभ्यासलं. कदाचित 23व्या कायदा आयोगाबद्दल जर प्रश्न विचारले तर माहिती असावेत. काही प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला दिलेत, त्या प्रश्नांचा विचार करूयात. 23वा कायदा आयोग म्हणजे विधी आयोगाचा कार्यकाळ ठरवण्यात आलाय. आणि मग हा कोणता कालावधी किती वर्षासाठी असणार आहे? 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2027, 3 वर्षांकरता आहे. आपल्याला जर विचारलं की 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ कोणता असणार आहे तर 2024 ते 27, 3 वर्षाकरता 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ असणार आहे. विधी आयोग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? विधानामध्ये जर विचारलं की घटनात्मक आहे, वैधानिक नाहीये, तर आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. ही घटनात्मक किंवा वैधानिक संस्था नाही. पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं. घटनेमध्ये याचा उल्लेख आहे का? नाही. शिवाय आपण असं म्हणूयात मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार याची स्थापना झाली आहे का? नाही. मग याची स्थापना कशी झाली? भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार याची स्थापना केलेली ही कार्यकारी संस्था आहे. लक्षात आलं? विधी आयोग कोणत्या प्रकारची संस्था नाही, कोणत्या प्रकारची संस्था आहे? आपण म्हटलं घटनात्मक किंवा वैधानिक संस्था नाही आहे, पण कार्यकारी संस्था आहे. मग कार्यकारी संस्था म्हणजे काय तर भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार स्थापन झालेली कार्यकारी संस्था आहे. ब्रिटिश काळात स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? अचानक जर तुम्हाला विचारलं की एखाद्या विधानात दिलं पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते, आपल्याला माहिती आहे लॉर्ड मेकॉले. त्यांचं पूर्ण नाव लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मेकॉले हे होतं. कायदा आयोगाची स्थापना यांनी कधी केली होती तर 1834 मध्ये पहिल्या कायदा आयोगाची स्थापना लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली झाली होती. हे आपण अभ्यासतो इतिहासामध्ये. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर MC सेटलवाड होते. स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष. आणि 23व्या विधी आयोगामध्ये अध्यक्षांसह किती वेळ पूर्ण वेळ सदस्य असणार आहेत हे पण आपल्याला विधानामध्ये देतील. 4 पूर्ण वेळ सदस्य असणार आहेत, 5 असणार आहेत का 3 असणार आहेत? तर लक्षात ठेवायचा हा जो 23वा विधी आयोग आहे याच्यामध्ये अध्यक्षांसह 5, अध्यक्ष सोडून 4 आणि अध्यक्षांसहित 5 म्हणजे 1+4. एक अध्यक्ष इतर 4 सदस्य. तर हे पूर्ण वेळ सदस्य 23व्या विधी आयोगामध्ये किती पूर्ण वेळ सदस्य असणार आहेत? 5, एकूण 5, एक अध्यक्ष आणि इतर 4. तर हे 5 सदस्य सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहेत. तशा प्रकारे विधी आयोगाबद्दल आपण काही माहिती पाहिली. मग त्याच्यामध्ये 22व्या विधी आयोगाचा अहवाल पाहताना आपण 23व्या विधी आयोगाबद्दल जी माहिती उपलब्ध झाली आहे त्याच्याविषयी माहिती पाहिली.
लक्षात आलं? मग या ठिकाणी थोडक्यात रिव्हिजन करूयात की या न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारला कायदा आयोगाचा अहवाल सादर झालाय. 12 फेब्रुवारी 2024ला 22व्या कायदा आयोगानं अहवाल सादर केलाय. अहवालाचं शीर्षक आहे महामारी रोग कायदा 1897चा सर्वसमावेशक आढावा. आणि मग हे महत्वाचे प्रश्न आपण पाहिले की 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष पाहिले, 23वा येणारा विधी आयोग आहे त्याचा कार्यकाळ कधीपासून तर सुरू झालाय. पहा, 1 सप्टेंबर पासून याचा कार्यकाळ सुरू झालाय 23व्या विधी आयोगाचा आणि तो 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार. आता 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष अजून सांगितलेले नाहीयेत आपल्याला, म्हणून या ठिकाणी कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, पण ते कुठेच आपल्याला प्राप्त होत नाहीत. त्याच्यामुळं सध्या 23व्या विधी आयोगाची जेवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचे काही प्रश्न बनवून तुम्हाला दिलेत. तर हे पहा, 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027. कोणत्या प्रकारची संस्था आहे हे प्रत्येक संस्थेबाबत बारकाईनं पाहायचं, म्हणजे एखादं विधान आलं तर आपल्याला त्याच्यावरती विचार करायची गरज नसते. वैधानिक संस्था कोणत्या आहेत, घटनात्मक संस्था म्हणजे काय आणि कार्यकारी संस्था म्हणजे काय. घटनात्मक घटनेमध्ये तरतूद असणाऱ्या वैधानिक संस्था आपण म्हणतो आणि कार्यकारी संस्था कोणत्या, भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या कार्यकारी संस्था असतात. आणि मंत्रिमंडळाच्या काही घटनात्मक तरतूद नसताना संसदेच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या काही संस्था असतात तर त्याला वैधानिक संस्था असं सुद्धा म्हटलं जातं. तशा प्रकारे ही कार्यकारी संस्था आहे. आणि आपण त्यानंतर पाहिलं की पहिला कायदा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये लॉर्ड मेकॉले 1834 मध्ये. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिला कायदा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता 1955ला, तर MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली. आणि 23व्या विधी आयोगामध्ये अध्यक्षांसह किती वेळ पूर्ण वेळ सदस्य असणार आहेत तर 5, एक अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य. आणि जे सदस्य असणार आहेत, अध्यक्ष असणार आहेत, ते सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहेत. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा लोकपरीक्षा विधेयक 2024. हे लोकपरीक्षा आपण पाहतो स्पर्धा परीक्षा होतात आणि बऱ्याचदा मग पेपर फुटीची प्रकरणे समोर येतात. त्याच्यावरती एक कायदा केलाय आता आणि कठोर कायदा आहे हा. त्या कायद्याविषयी प्रश्न अपेक्षित आहेत. ते प्रश्न कसे येणार आहेत त्याचाही आपण विचार करूयात. सुरुवातीला कायदा काय आहे हे समजावून घेऊयात. कायद्यामधील तरतुदी काय काय आहेत हे समजावून घेऊयात. विधेयक लोकसभेमध्ये सादर झालं होतं 5 फेब्रुवारी 2024 मध्ये. उद्देश काय होता? उद्देश होता परीक्षांमधील अनियमितता आणि गैरव्यवहार रोखायचे. बऱ्याचदा आपण पाहतो आंदोलन, आत्ताच बिहारमध्ये आंदोलन झालेलं आपण अभ्यासलं किंवा पाहिलं असेल तुम्ही की बिहारमध्ये असं झालंय. आणि बऱ्याचदा पेपर फुटीच्या प्रकरणांमुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये फरक पडतो किंवा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी चांगला पेपर दिलेला आहे, त्यांना मग त्याचा त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. ताणतणावाखाली विद्यार्थी येतात. आणि खरं तर अशा प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा योग्य पद्धतीने पार पाडता आल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. म्हणून सरकारनं लोकपरीक्षा विधेयक 2024 आणलेलं आहे. उद्देश आपण पाहिलं, परीक्षेमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार रोखायचे. अजून मुख्य उद्देश पहा, सार्वजनिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि संघटित फसवणुकीशी संबंधित प्रकरणांना आळा घालायचा आहे. सार्वजनिक परीक्षा म्हणजे सरकारमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा शिवाय काही प्रवेश परीक्षा म्हणजे नीट सारख्या, JEE सारख्या परीक्षा, इथे सुद्धा पेपर फुटीची प्रकरणं आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिली. तशा प्रकारे सार्वजनिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि संघटित जी फसवणूक केली जाते त्या संबंधित प्रकरणांना आळा घालण्यासाठी हे लोकपरीक्षा विधेयक 2024 आणलंय. म्हणजे सुरुवातीला आपल्या लक्षामध्ये काय आलं की लोकपरीक्षा विधेयक 2024 का आणलेलं आहे, या कारणांमुळे आणलंय. आता आपण या विधेयकामध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत त्याचा विचार करायचा. विधेयकामध्ये एक उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. ही समिती काय करेल, कॉम्प्युटरद्वारे स्पर्धा परीक्षेची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अधिक सुरक्षित कोणत्या पद्धतीने करता येईल
यासाठी शिफारस करणार आहे. शिवाय या अंतर्गत येणारे जे गुन्हे आहेत ते सगळे गुन्हे अजामीनपात्र असणार आहेत, जामीन मिळणार नाहीये. या अंतर्गत येणारे सर्व गुन्हे कसे असतील तर अजामीनपात्र आणि गंभीर मानले जाणार आहेत. शिवाय दोषींना कमीत कमी 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असून ती तरतूद 5 वर्षापर्यंत वाढवता येणार आहे. कमीत कमी म्हणताय, जास्तीत जास्त पुढे 10 वर्षाची आपल्याला दिसते, जास्तीत जास्त 10 वर्षाची. म्हणजे शिक्षेची तरतूद कशी आहे, कमीत कमी 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असून ती 5 वर्षापर्यंत वाढवता येईल. आणि जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत असणार आहे, जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत असणार आहे. 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद ठेवण्यात आलेली. जास्तीत जास्त किती शिक्षा, तर 10 वर्षांनी 1 कोटी रुपये दंड, अशा प्रकारची शिक्षा आहे. आता ही जी शिक्षा आहे, कमीत कमी शिक्षेसाठी काय सांगितलं, 3 वर्ष आणि ती शिक्षा 5 वर्षापर्यंत वाढवता येईल. आणि कमीत कमी शिक्षेमध्ये सुद्धा 10 लाख रुपयापर्यंतचा दंड असणार आहे. ही झाली कमीत कमी शिक्षा, ही कमीत कमी शिक्षा झाली. आणि ही झाली जास्तीत जास्त शिक्षा. जास्तीत जास्त 10 वर्षाचा तुरुंगवास, 1 कोटी रुपयापर्यंतचा दंडाची तरतूद, कमीत कमी 3 ते 5 वर्षांनी 10 लाख रुपये दंड. त्यानंतर आपण म्हटल्याप्रमाणे या अपराधामध्ये जामीन मिळणार होता का, नाही मिळणार. परीक्षा घेणाऱ्या एखाद्या संस्थेनं जर काही घोटाळा केला तर त्या संस्थेवर 4 वर्षांची बंदी असणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. आता याच्यामध्ये तथ्य काय दिलंय माहितीये का, समजा विद्यार्थ्यांनी असा काय प्रकार केला तर त्याच्यावर कोणतीच कारवाई केली जाणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं, त्यांचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांना त्याचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून हे केलंय, म्हणून त्याला दोषी मानता येणार नाही. कशाच्या आधारावर केलं हे थोडंसं चिंताजनक आहे, पण हे अयोग्य असलेलं आपल्याला दिसतं की विद्यार्थ्याने जर असं केलेलं असेल तर त्याच्यावरही काही कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे बाकीचे विद्यार्थी असं करणार नाहीत असा त्याचा अर्थ झाला असता. पण या ठिकाणी जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, कारण त्यांचं मत असं आहे की विद्यार्थ्यांना त्याचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून ही तरतूद केली, त्याच्यामध्ये त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता, म्हणून विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाहीये. अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे हे आपण अभ्यासलं की लोकपरीक्षा विधेयक 2024 जे 5 फेब्रुवारी 2024ला लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेलं होतं. प्रमुख उद्देश आपण पाहिला. प्रमुख उद्देशावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सार्वजनिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि संघटित फसवणुकीशी संबंधित प्रकरणांना आळा घालायचा आहे. त्यानंतर आपण म्हटलं विधेयकामध्ये एक तरतूद अशी आहे की एक उच्च स्तरीय तांत्रिक समितीची स्थापना करायची आहे. आणि उच्च स्तरीय तांत्रिक समिती काय करणार आहे तर कम्प्युटरद्वारे स्पर्धा परीक्षेची जी प्रक्रिया पार पाडली जाते त्याच्यामध्ये अधिक सुरक्षितता कोणत्या प्रकारे आणता येईल ही समिती ही शिफारस करेल. शिवाय आपण असंही म्हटलं की जर यामध्ये जर कोणी असा गुन्हा केलेला असेल तर तो अजामीनपात्र गुन्हा आहे, त्याला जामीन मिळणार नाहीये, तो गंभीर गुन्हा म्हणून त्याची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की दोषींना कमीत कमी किती शिक्षेची तरतूद आहे, दोषींना किती जास्त शिक्षेची तरतूद आहे. आता कमीत कमी किती शिक्षेची तरतूद, जास्तीत जास्त किती शिक्षेची तरतूद याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. कमीत कमी 3 ते 5 वर्ष आणि 10 लाख रुपये दंड आहे. जास्तीत जास्त 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपये दंड. तशा प्रकारे कमीत कमी किती शिक्षा, जास्तीत जास्त किती शिक्षा हे आपण अभ्यासलं. याशिवाय परीक्षा घेणाऱ्या एखाद्या संस्थेनं जर असा काही प्रकार केलेला असेल तर त्याच्यावरती 4 वर्षांची बंदी घातली जाईल आणि विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाहीये. तशा प्रकारच्या तरतुदी या लोकपरीक्षा विधेयकामध्ये असलेल्या आढळून येतात. आता याच्यावरती काही प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत. कसे प्रश्न विचारतील परीक्षेमध्ये? पहिला प्रश्न, लोकपरीक्षा विधेयक 2024 यामधील तरतुदींशी संबंधित खालील विधानं लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान, संघटित गुन्ह्यात सहभागी झाल्यास कमाल 5 वर्षाची शिक्षा असणार आहे. 5 वर्षांची शिक्षा, कमाल 5 वर्षाची शिक्षा. आपण काय म्हटलेलं होतं, कमीत कमी 3 ते 5 वर्षाची शिक्षा,
आणि जास्तीत जास्त 10 वर्ष. इथे काय म्हणतात, कमाल जास्तीत जास्त, म्हणजे हे विधान बरोबर आहे का चुकलंय. विधेयकाच्या व्याप्तीमध्ये फक्त केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश. आपण काय म्हटलेलं होतं, सर्व सार्वजनिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचा त्याच्यात समावेश असेल. अगदी जेईई नीट सारख्या प्रवेश परीक्षांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि इतर सर्व सार्वजनिक परीक्षांचा त्याच्यामध्ये समावेश असेल. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. तशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की योग्य पर्याय निवड आपल्याला सांगितले, वरीलपैकी काहीही नाही हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं. पुढे लोकपरीक्षा विधेयक 2024च्या संदर्भामध्ये खालील विधानं विचारात घ्या. या ठिकाणी 3 विधानं दिली. पहिलं विधान, हे सार्वजनिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये फसवणूक करणं हे गुन्हेगार ठरणार आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. आपण म्हटलं सार्वजनिक आणि प्रवेश परीक्षा जेईई नीट सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये जर असं काही केलं तर ते गुन्हेगारी प्रवृत्ती ठरेल. दुसरं, परीक्षा आयोजित करणाऱ्या दोषी एजन्सीला 4 वर्षाच्या बंदीची तरतूद. आपण काय म्हटलेलं होतं, एखाद्या संस्थेनं जर असं केलं परीक्षा आयोजित करणाऱ्या तर त्या संस्थेवर 4 वर्षांची बंदी असणार आहे. त्यानंतर तिसरं, या दोषी उमेदवार जे आहेत त्या दोषी उमेदवारासाठी आजीवन पात्रतेची तरतूद असणार आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तर अशा प्रकारे 3 विधानं बरोबर असल्याची आपल्याला दिसतात. किती विधानं बरोबर आहेत, तर 3ही विधानं बरोबर आहेत. तशा प्रकारे काही प्रमाणात या तरतुदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे 10वा परिशिष्ट संशोधन समिती. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण काही पाहतो, बऱ्याचदा पाहतो आपल्या महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडलेत की काही आमदार पक्षातून फुटतात, स्वतःच्या स्वार्थासाठी फुटतात आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात. आता अशा प्रकारचा प्रवेश पुढच्या कालावधीमध्ये कठीण होणार आहे. त्यासाठी एक समिती पण नेमली आणि त्याचाच आता आपण विचार करणार आहोत. 10वा परिशिष्ट संशोधन समिती असं त्याला म्हटलंय. घटनेच्या 10व्या परिशिष्टीच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली किंवा कोणाची नेमणूक करण्यात आलेली, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. महत्वाचा प्रश्न आहे. घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? राहुल नार्वेकर यांची नेमणूक करण्यात आलेली हे लक्षात ठेवायचं. आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केलेली दिसते 28 जानेवारी 2024ला. ही समिती काय करेल? राज्य घटनेच्या 10व्या अनुसूचीचा आढावा घेईल आणि आमदारांच्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी करणार आहे. याच्यामध्ये कठोर तरतुदी असतील. तशा प्रकारे राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली लक्षात ठेवायचं. प्रश्न पहा, देशाच्या पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केलेली आहे. लोकसभेचे सभापती. महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. यानंतर महत्वाचा आयोग ईदाती आयोग. या आयोगानं काय केलेलं होतं? विमुक्त, भटक्या, अर्धभटक्या जमातींसाठी शिफारशी केल्या होत्या. 2014 मध्ये ईदाती आयोग नेमण्यात आला होता. मग आता सध्या ईदाती आयोग चर्चेमध्ये आहे. का चर्चेमध्ये आहे त्याचा आपण विचार करूयात. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं काय केलंय? राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणताय 19 जानेवारी 2024 रोजी की ईदाती आयोगाचा जो अहवाल आहे त्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिला या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं. म्हणजे ईदाती आयोगानं 2014 मध्ये तो नेमण्यात आलेला होता आणि त्याने जो अहवाल दिलाय त्या अहवालाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आता कोण सांगताय? तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं 19 जानेवारी 2024ला सांगितलं. लक्षात आलं. या आयोगानं काय केलेलं होतं? देशामध्ये भटक्या, अर्धभटक्या आणि विमुक्त जमाती ज्या आहेत यांना कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्याची शिफारस केली. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं काय शिफारस केली आहे पहा. देशामध्ये भटक्या, अर्धभटक्या, विमुक्त जमाती
यांच्यासाठी कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्याची शिफारस आता या आयोगानं केलेली आहे. तशा प्रकारे इदाते आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी असं राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं 19 जानेवारी 2024 रोजी सांगितलंय. म्हणून इदाते आयोग सध्या चर्चेमध्ये आहे 2014चा. आणि मग यांच्या ज्या काही अहवाल आहे त्याच्या अंमलबजावणीवरती भर द्यावा असं सांगताना काय सांगितलंय पहा, काय शिफारस केली आहे. तर देशामधील भटक्या, अर्धभटक्या आणि विमुक्त जमातींसाठी कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्याची शिफारस केली. महत्वाचा प्रश्न पहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 19 जानेवारी 2024 रोजी कोणत्या आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिलाय आपल्याला विचारतील. इदाते आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणी करण्यावरती भर द्यावा असं सांगितलंय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं. लक्षात आलं? पुढे जाऊया. एक समुदाय आहे हत्ती समुदाय. या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता सर्वात प्रथम कोणत्या राज्यानं हा दर्जा दिला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर हिमाचल प्रदेश सरकारनं हा दर्जा दिलेला हे लक्षात ठेवायचं. 1 जानेवारी 2024 मध्ये हा अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आणि हत्ती समुदाय यांना कोणता दर्जा देण्यात येणार आहे? तर अनुसूचित जमातीचा STचा दर्जा देण्यात येणार आहे. हत्ती समुदाय कुठे असतो? हत्ती समुदाय प्रामुख्याने कुठे आढळून येतो? हिमाचल प्रदेशामध्ये सिरमौर जिल्ह्यातील ट्रांसगिरी भागामध्ये हत्ती समुदाय आढळून येतो. आणि या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात येणार आहे अशा प्रकारची अधिसूचना हिमाचल प्रदेश राज्याच्या सरकारनं काढलेली आहे. लक्षात आलं? तर हे महत्वाचं आहे की हत्ती समुदायाला नुकताच कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे अशी अधिसूचना काढलेली आहे. हिमाचल प्रदेश हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं हत्ती समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणारी अधिसूचना जारी केली आहे? पश्चिम बंगाल, गुजरात, हिमाचल प्रदेश, तेलंगणा. आता आपल्या लक्षात लगेच येईल की हिमाचल प्रदेश हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. एक देश एक निवडणूक या संबंधीची एक समिती नेमण्यात आलेली होती. ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती. 1 नेशन 1 इलेक्शनसाठी शिफारशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? रामनाथ कोविंद. अहवाल सादर केलाय या समितीनं, कोविंद समितीनं 14 मार्च 2024 रोजी. आता या अहवालामध्ये काय आहे हे थोडक्यात आपण अभ्यासूया. पुढे पण आपल्याला अहवाल अभ्यासावा लागणार आहे ऑगस्टमध्ये गेल्याननंतर. ऑगस्टच्या ज्यावेळेस करंट अफेअर्स येतील त्यावेळी. पण यावेळी आपण काही अहवाल अभ्यासूयात. काय आहे या अहवालामध्ये? 18,626 पानांचा अहवाल आहे. काय सांगितलं या अहवालामध्ये? सर्व विधानसभांचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्यात यावा अशी शिफारस केली. शिवाय आता हे सगळं करायचं आहे 1 नेशन 1 इलेक्शन हे आपल्या देशामध्ये करायचं. मग देशातील किमान निम्म्या राज्यांची तरी संमती यासाठी आवश्यक असणार आहे. संमती, किमान निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असणार आहे. शिवाय कोविंद समिती अजून काय म्हणते पहा. कोविंद समितीनं यासाठी 18 घटना दुरुस्त्या करण्याची शिफारस केली आहे. 18 घटना दुरुस्त्या करावे लागणार आहे. तर असे काही मुद्दे आले तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये. आणि याच्यामध्ये काही तरतुदी आहे. समजा एखादं लोकसभेवरती सरकार आलं आणि ते सरकार 3च वर्ष टिकलं तर काय करायचं? त्यासाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. पण उरलेल्या 2 वर्षाच्या काळासाठीच ते सरकार असेल. विधानसभांचंही तसंच होईल. समजा विधानसभेच्या मध्येच निवडणुका झाल्या, सरकार पडलं 2 वर्षानंतर आणि पुन्हा निवडणुका घेता येतील. पण येणारं सरकार हे उरलेल्या 3 वर्षासाठीच असणार आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी सगळ्याच निवडणुका एकत्रित होतील. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की काय काय तरतुदी आहेत. मी तुम्हाला सांगितलं 18,626 पानांचा अहवाल
रामनाथ कोविंद समिती, माजी राष्ट्रपती ते होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती. आणि मग यांनी सांगितले की सर्व विधानसभाचा कार्यकाळ काय करा तुम्ही तर 2029 पर्यंत वाढवण्यात यावा. यासाठी देशातील किमान निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असणार आहे हे वाढवण्यासाठी. कोविंद समिती आणखी काय म्हणते? कोविंद समिती म्हणते यासाठी 18 घटनादुरुस्त्या करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या शिफारशी कोविंद समितीने केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मध्येच जर सरकार पडलं तर काय करायचं, तर उरलेल्या कालावधीसाठीच नवीन सरकार येईल हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दर 5 वर्षांनी निवडणुका होणार लोकसभेच्या आणि विधानसभाच्या एका पाठोपाठ एक. आणि त्याच्यानंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. अशा प्रकारच्या काही शिफारशी या रामनाथ कोविंद समितीने केलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रश्न पहा, एक देश एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली रामनाथ कोविंद समितीने सर्व विधानसभेचा कार्यकाळ केव्हापर्यंत वाढवण्यात यावा अशी शिफारस केली. 2029 पर्यंत वाढवण्यात यावा अशी शिफारस केली. आणि समजा मध्येच एखाद्या विधानसभेचा कार्यकाळ सुरू होणार असेल, म्हणजे काय, समजा आता उत्तर प्रदेशाच्या 2 वर्षांना निवडणुका आहेत आपण असं म्हणूया, तर तिथून पुढे 2029 पर्यंतच त्या निवडणुकांचा कार्यकाळ राहील. म्हणजे 27ला जर उत्तर प्रदेशाच्या निवडणुका झाल्या तर ती विधानसभा 2 वर्षाच्या कालावधीसाठीच अस्तित्वात येईल. म्हणजे 2029ला त्या कसल्याही परिस्थितीत निवडणुका होतीलच. तर अशा प्रकारे हे जे तरतूद अंमलात आली तर 1 नेशन 1 इलेक्शनची सर्व निवडणुका ज्या आपल्या देशामध्ये महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला कुठली ना कुठली निवडणूक असते, मग ते टाळता यावं आणि 5 वर्ष कारभार करता यावा, तर या दृष्टिकोनातून ही तरतूद आणण्याचं या ठिकाणी आपण म्हटलं सुरुवातीला की लोकसभेमध्ये काय झालं, ह्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती, त्या समितीने अहवाल सादर केला 14 मार्च 2024 मध्ये. आणि आता जो आपण चर्चा करतोय त्यावेळी लोकसभेमध्ये ते सादर पण झालेला आहे अहवाल जो हा आहे, आणि याविषयीचे विधेयक पण सादर झालेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे यातल्या काही तरतुदी. आणि शेवटी आपण जे म्हटलं की कोविंद समितीनं यासाठी 18 घटनादुरुस्त्या करण्याची शिफारस केली, तर हे पण एखाद्या विधानामध्ये विचारतील तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. 2 नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक झाली होती 14 मार्च 2024ला. ते निवडणूक आयुक्त कोण आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता ज्ञानेश कुमार हे एक आहेत, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे दोन नवीन निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू. तर हे दोघं आहेत पहा, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे दोघांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर भारतीय प्रशासनिक सेवेतील माजी अधिकारी हे दोघं पण आणि माजी केंद्रीय निवडणूक आयुक्तपदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय लक्षामध्ये ठेवायची आहे? पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवा, 2 नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहेत आणि ते कोण आहेत? मग आपल्या लक्षात आलं ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे दोघं जण आहेत. ठीक आहे, पुढे पाहूया. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हे पण जाता जाता लक्षात घ्या, राजीव कुमार. मुख्य निवडणूक आयुक्त आपले राजीव कुमार आहेत आणि या दोघांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवड समिती कोणकोणती असते? पंतप्रधान अध्यक्ष असतात, केंद्रीय मंत्री पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केलेले असतात आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असतो यांच्या निवडीबाबत. हे सगळं असताना सुद्धा कोणताही विरोधी पक्ष असो निवडणूक आयोगावरती टीका करताना आपल्याला मात्र दिसून येतो. तर अशा प्रकारे हे 2 जणांची नेमणूक झाली आहे निवडणूक आयुक्त म्हणून, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू ही 2 नावं आपल्याला परीक्षेमध्ये जर विचारली निवडणूक आयुक्तांची तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांचं नावही लक्षात ठेवा. महत्वाचा प्रश्न, 14 मार्च 2024ला कोणत्या 2 नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे? ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढचा आपला महत्वाचा मुद्दा घेऊयात. नायब सिंह सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री. आता ही जुनी गोष्ट झाली 12 मार्च 2024ची. त्याच्यानंतर हरियाणाच्या पुन्हा निवडणुका झाल्या आणि पुन्हा हेच मुख्यमंत्री झाले.
म्हणजे सध्याचे हरियाणाचे मुख्यमंत्री सुद्धा नायब सिंह सैनीच आहेत. लक्षात आलं. पुढे जाऊयात. सैनी हे हरियाणाचे 11वे मुख्यमंत्री ठरलेत आणि आता पुन्हा निवडणुका झाल्यानंतर ते 12वे मुख्यमंत्री सुद्धा तेच ठरलेले आहेत. पुढे जाऊयात. हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम कधी आयोजन करण्यात आलं होतं? 9 मार्च 2024 मध्ये याचं आयोजन करण्यात आलं. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं? आपण या ठिकाणी म्हणतोय राजस्थानमध्ये बिकानेर शहरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मग आपल्याला विचारतील हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम याचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं होतं? कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं? बिकानेर शहरामध्ये. उद्घाटन कोणी केलं? आपल्या देशाच्या उपराष्ट्रपतींनी उद्घाटन केलंय, ज्यांचं नाव आहे जगदीप धनखड. आता हे पिक्चर तुम्हाला दिसतंय. हमारा संविधान हमारा सम्मान अभियान बिकानेर में आयोजित किया गया. कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. लक्षात आलं. वर्षभर चालणारी ही मोहीम आहे आणि हमारा संविधान हमारा कार्यक्रम या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? हमारा सम्मान हमारा संविधान हमारा सम्मान या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? प्रत्येक नागरिकाला सक्षम करणं आणि त्यांना संविधान आणि त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांची कर्तव्य यांची जाणीव करून देणं, या उद्देशानं सुरू केलेला कार्यक्रम हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम. लक्षात आलं. तशा प्रकारे 9 मार्च 2024 रोजी याचं आयोजन झालं. याच्यात सर्वात महत्वाचं काय आहे? कोणत्या ठिकाणी पार पडला? बिकानेर शहरामध्ये राजस्थानमध्ये पार पडला. कोणाच्या हस्ते? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पार पडलेला हे लक्षामध्ये ठेवायचं. महत्वाचा प्रश्न, हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? राजस्थानमधील बिकानेर शहरामध्ये. हमारा संविधान हमारा सम्मान या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणामार्फत करण्यात आलं? जगदीप धनखड, भारताचे उपराष्ट्रपती. हे झालं हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम. लक्षात आलं. आता आपण पुढचा महत्वाचा मुद्दा घेऊ. पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय 85 वर्ष. केंद्र सरकारनं भारतीय निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून नागरिकांसाठी पोस्टल मतपत्रिका वापरण्यासाठी किमान वय निश्चित केलं आहे. किती केलेलं आहे? तर आपण म्हणतो या ठिकाणी 85 वर्ष. 80 वरून 85 वर्ष केलेला आहे. निर्णय 1 मार्च 2024 ला झाला. तशा प्रकारे भारतातील 96.88 कोटी मतदारांपैकी 1.85 कोटी नागरिक 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. तर पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय किती वर्ष करण्यात आलं हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. पुढचा आपला महत्व, 6 आमदार अपात्र झालेत. कोणत्या राज्यामध्ये ही घटना घडली हे आपल्याला विचारतील. जर विचारलं तर राजकीय घडामोडींमध्ये मग आपल्याला माहिती पाहिजे की क्रॉस व्होटिंग या कारणावरून कोणत्या राज्यामध्ये 6 आमदारांना अपात्र ठरण्याची घटना घडलेली आहे असं विचारतील आपल्याला. कोणत्या राज्यामध्ये ही घटना घडलेली आहे? तर ही घटना हिमाचल प्रदेश राज्यामध्ये घडलेली आहे. क्रॉस व्होटिंग या कारणावरून 6 आमदारांना हिमाचल प्रदेश राज्यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. तर ही घटना कोणत्या राज्यामध्ये घडली हे लक्षामध्ये ठेवायचे. राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी या ठिकाणी क्रॉस व्होटिंग झालं होतं आणि विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पटानिया यांनी 29 फेब्रुवारी 2024 ला या 6 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. काय केलं होतं या आमदारांनी? तर व्हीपचं उल्लंघन केलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत ते अपात्र ठरलेले आहेत. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. कोणत्या कारणावरून हे पण विचारतील. क्रॉस व्होटिंग या कारणावरून हे लक्षात ठेवायचं. आणि कोणत्या राज्यामध्ये 6 आमदारांना अपात्र ठरवलं गेलं? तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. पुढे जाऊयात. क्रॉस व्होटिंग या कारणावरून नुकतेच कोणत्या राज्यामध्ये 6 आमदारांना अपात्र करण्यात आलं होतं? राजस्थान, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये?
हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. राज्यातील कोणती महानगरपालिका वगळता, मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये 4 सदस्य प्रभाग रचना करण्यात येणार आहे. 29 फेब्रुवारी 2024चा मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये 4 सदस्य प्रभाग रचना केली जाईल असं मंत्रिमंडळाने निर्णय जाहीर केलाय 29 फेब्रुवारी 2024चा. आणि प्रभाग रचना जर आपण पाहिली तर 2024 मध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत, 21 मध्ये 3, 20 मध्ये 1 हे आपल्याला करण्याची गरज नाहीये. फक्त 24चं लक्षात ठेवा, 4 सदस्यीय प्रभाग पद्धत करण्यात आलेली आहे. आणि कोणती महापालिका वगळता हे केलं गेलंय हे पण लक्षात ठेवायचं. मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये 4 सदस्य प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न याच्यावरती एक अहवाल आलाय, त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा. कोणी अहवाल केलाय? हा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, ADR, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ने जाहीर केला राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न. कधी अहवाल जाहीर झालाय? 28 फेब्रुवारी 2024 मध्ये अहवाल जाहीर झालाय. आणि ह्या अहवालामध्ये 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर करण्यात आलेलं आहे. ADR, असोसिएशन फॉर आपण म्हटलं डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, याच्या वतीनं 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 3077 कोटी रुपयांचं उत्पन्न जाहीर झालंय. सर्वाधिक उत्पन्न असणारा पक्ष कोणता आहे? सर्वाधिक उत्पन्न असणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, 2361 कोटी रुपये. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न या विषयीचा अहवाल कोणी जाहीर केला? आपण म्हटलं असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने जाहीर केलाय. 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर केलंय. सर्वाधिक उत्पन्न असणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी, 2361 कोटी रुपये, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा आपला महत्वाचा एक उपक्रमाचा आपल्याला विचार करायचा. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा, मेरा पहला वोट देश के लिए हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. कोणी केला होता हा उपक्रम? निवडणूक आयोगाने सुरू केला होता. कोणाच्या सहकार्याने निवडणूक आयोगाने हा उपक्रम सुरू केला होता? शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली आहे. मेरा पहला वोट देश के लिए हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. निवडणूक आयोगाने सुरू केला होता. कोणाच्या सहकार्याने सुरू केला होता? शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने. ठीक आहे. उद्देश काय होता? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी अशी मुलं आहेत, जी अशी उमेद की प्रथमच मतदान करतायत, तर त्या तरुणांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाने कोणता उपक्रम सुरू केला होता असं पण विचारते. तर मेरा पहला वोट देश के लिए हा उपक्रम सुरू केला होता निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाचं सहकार्य. हा उपक्रम कोणत्या ठिकाणी राबवण्यात आला? तर हा उपक्रम उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबवण्यात आला. हा उपक्रम कोणत्या ठिकाणी राबवण्यात आला? शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने तो उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. ही मोहीम राबवली गेली 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024च्या दरम्यान. लक्षात आलं. मेरा पहला वोट देश के लिए निवडणूक आयोगाचा उपक्रम शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आपण म्हटलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे प्रथमच मतदान करणारे तरुण आहेत त्यांनी स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने हा उपक्रम निवडणूक आयोगाने सुरू केला. हा उपक्रम निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने कोठे राबवला? तर उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. हे लक्षात ठेवायचं. पुढे महत्वाचा प्रश्न, मेरा पहला वोट देश के लिए हा उपक्रम निवडणूक आयोगाने कोणाच्या सहकार्याने सुरू केला आहे? शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केला. त्यानंतर पुढचा उपक्रम आपण पाहूयात, मेरा मत मेरा दूत. मेरा मत मेरा दूत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये देशभरातील चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स चालकांनी काय केलं की चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि मध्यंतरामध्ये
मेरा मत मेरा दूत हा मतदार जागृतीचा लघुपट दाखवला. अशा प्रकारचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं 27 फेब्रुवारी 2024 ला दिले होते. म्हणजे मेरा मत मेरा दूत हा कार्यक्रम कोणासाठी होता, तर चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स मध्ये एक लघुपट दाखवला जाणार होता. मग आपल्याला विचारतील का, चित्रपट निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या काळात देशामधील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स याच्यामध्ये मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कोणता उपक्रम राबवला? मेरा मत मेरा दूत लघुपट दाखवण्याचा उपक्रम राबवला आहे. पुढे जाऊयात. शुभमन गिल स्टेट आयकॉन झाले. तर कोणत्या पहा, पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आगामी लोकसभा निवडणुकासाठी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल याला स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त केलं आहे. म्हणजे केलं होतं असं आता आपल्याला म्हणता येईल. तर पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या खेळाडूला स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त केलेलं होतं? शुभमन गिलला नियुक्त केलं होतं, हे लक्षात ठेवायचं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. महत्वाचा प्रश्न, पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त केलं होतं? हरभजन सिंह, शुभमन गिल, कपिल देव, अर्शदीप सिंग. कोणाला? आपल्याला माहिती आहे, शुभमन गिल यांना नियुक्त केलेलं होतं. चंदीगडमध्ये एक वाद झाला होता महापौर निवडणुकीमध्ये, तुम्ही ऐकलंही असेल. आणि सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिलाय त्याविषयीचा. 20 फेब्रुवारी 2024 ला भारतीय जनता पार्टीचे मनोज सोनकर यांची जी चंदीगड महापौरपदी निवड झाली होती ती बेकायदा ठरवली आणि आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले सर्वोच्च न्यायालयानं. चंदीगड महापौर वाद, सर्वोच्च न्यायालयानं डिसिजन आला. भाजपचे मनोज सोनकर यांची चंदीगड महापौरपदी जी निवड झाली होती ती रद्द करून टाकली आणि आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केलाय. तर निवडणूक अधिकारी एक होते अनिल मसीह नावाचे, तर यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. ही एक घटना आहे म्हणून लक्षामध्ये ठेवा. पुढचा आपला महत्वाचा मुद्दा, जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण विधेयक मंजूर झाला. कशाविषयीचं आरक्षण विधेयक? तर इतर मागासवर्गीयांना, ओबीसींना आरक्षण मिळणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे प्रथमच होत आहे त्यांच्या बाबतीमध्ये. तशा प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण विधेयक मंजूर झालंय. कशा संबंधीचं आरक्षण विधेयक मंजूर झालंय? तर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण प्राप्त होणार आहे, इतर मागासवर्गीयांना आरक्षण प्राप्त होणार आहे. तशा प्रकारे हे विधेयक 6 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर झालेलं आहे. लक्षात आलं? आता हे विधेयक मंजूर झालंय, ओबीसींना आरक्षण द्यायचं जम्मू काश्मीरमध्ये. मग याच्यामध्ये पूर्वीच्या कोणत्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल का? तर पूर्वीच्या काही कायद्यांमध्ये बदल करावा लागणार. कोणत्या कायद्यांमध्ये पूर्वीच्या बदल करावा लागेल? याच्यामध्ये पहा, जम्मू काश्मीर पंचायती राज कायदा 1989, जम्मू आणि काश्मीर नगरपालिका कायदा 2000 आणि जम्मू काश्मीर महानगरपालिका कायदा 2000 याच्यामध्ये सुधारणा कराव्या लागणार. तर ओबीसींना आरक्षण देण्यासाठी जम्मू काश्मीरच्या कोणत्या कायद्यांमध्ये सुधारणा करावी लागेल? तर जम्मू काश्मीरच्या या 3 कायद्यांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. लक्षात आलं? तर लक्षात ठेवा. आता जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत काय होतं, तर पंचायती राज संस्थांमध्ये ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद होती का? तर ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद नव्हती. आता ही तरतूद प्राप्त झाली आणि त्यासाठी मग 3 वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बदल करावा लागणार आहे. ते 3 वेगवेगळे कायदे आपण पाहिले. महत्वाचा प्रश्न, जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळणार आहे. यासाठी पूर्वीच्या कोणत्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल? पहिला,
जम्मू काश्मीर पंचायती कायदा 1989, जम्मू आणि काश्मीर नगरपालिका कायदा 2000, जम्मू काश्मीर महानगरपालिका कायदा 2000, वरीलपैकी सर्व कायदे. तर वरीलपैकी सर्व कायद्यांमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, उपाध्यक्षांच्या पॅनलची पुनर्रचना झाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी उपाध्यक्षांच्या पॅनलची पुनर्रचना केली. उपाध्यक्ष पॅनल म्हणजे काय, कशी नेमणूक होते, याविषयी आपण राज्यघटनेमधल्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर ही पॅनलची पुनर्रचना झाली एवढं लक्षात ठेवा. आणि किती सदस्य, तर 8 सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. कधी झाली पुनर्रचना, 1 फेब्रुवारी 2024 रोजी ही पुनर्रचना झालेली आहे. आता हे 8 जण त्याच्यामध्ये आहेत, हे आपल्यासाठी एवढे महत्वाचे नाही आहेत, फक्त पुनर्रचना झाली आहे 8 सदस्यांची, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तमिळगा वेत्री कळघम पक्षाची स्थापना झाली. तमिळ अभिनेता विजय तुम्ही ऐकून असेल, ऐकाल. तर हे विजय यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांनी एका नवीन पक्षाची स्थापना केली. मग त्या पक्षाचं नाव काय, तर तमिळगा वेत्री कळघम असं त्या पक्षाचं नाव आहे. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो तामिळनाडू विजयी पक्ष, असा त्याचा अर्थ होतो. यांनी नवीन पक्षाची स्थापना केली. लक्षात आलं. हे छोटीशी घटना, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारणं खूपच कमी शक्यता आहे, पण या ठिकाणी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि एका नवीन पक्षाची चर्चेत आहेत सध्या ते. मग चर्चेत आहेत म्हणून आपण त्यांचा विचार करतोय. तर तमिळगा वेत्री कळघम या पक्षाची स्थापना केली आहे. लक्षात आलं. पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. 3 नवीन सदस्यांनी राज्यसभेमध्ये शपथ घेतली. 3 नवीन सदस्य कधी शपथ घेतली, तर 31 जानेवारी 2024 ला राज्यसभेमध्ये शपथ. सतनाम सिंह संधू, नारायण दास गुप्ता, स्वाती मालीवाल यांनी 3 नवीन सदस्यांनी शपथ घेतली आहे. आणि हे पहा, सतनाम सिंह संधू संसदेच्या नवीन इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण ठरलेले आहेत, लक्षात येतं. संसदेच्या नवीन इमारतीत शपथ घेणारे पहिली व्यक्ती कोण ठरले, सतनाम सिंह संधू ठरलेले आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर एक पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झालाय. त्या पक्षाचं नाव काय आहे पहा, केरळ जनपक्ष धर्मनिरपेक्ष. या पक्षाचे प्रमुख PC जॉर्ज यांनी 31 जानेवारी 2024 ला आपला पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलाय, यांनी केलाय. लक्षात आलं. 2019 मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना झाली आहे. ही पण घडामोड चर्चेत होती म्हणून आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर राहुल गांधींनी एक यात्रा काढली होती, आम्ही ती यात्रा पाहिली होती, भारत जोडो न्याय यात्रा 2023. तर कोणाच्या नेतृत्वाखाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यात्रा काढली. त्या यात्रेचं वैशिष्ट्य काय होती, कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. यात्रेला सुरुवात 14 जानेवारी 2024 पासून त्यांनी केलेली होती. आणि किती किलोमीटर पहा, इम्फाळ ते मुंबई अशा 6500 किलोमीटरहून अधिक अंतर असलेली यात्रा काढलेली होती. आणि या ठिकाणी यात्रेला सुरुवात कोठून झालेली होती, तर मणिपूरची राजधानी इम्फाळच्या दक्षिणेला असलेल्या थिबल या ठिकाणावरून यात्रेला सुरुवात झाली होती. या काही गोष्टी, थिबल इथून यात्रा सुरू केली होती, इम्फाळ ते मुंबई 6500 किलोमीटर, तर अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आणि कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती 14 जानेवारी 2024 पासून. पुढे जाऊयात आपण. आजचा आपला शेवटचा मुद्दा या ठिकाणचा, पश्चिम बंगालचा राज्य दिन. पश्चिम बंगालनं सरकारनं घोषणा केली आहे, अधिसूचना जारी केली 30 डिसेंबर 2023 ला. कशाची अधिसूचना, तर पोइला बैशाख हा बंगाली नववर्षाचा पहिला दिवस राज्य दिन म्हणून घोषित केला आहे. पोइला बैशाख हा बंगाली नववर्षाचा
पहिला दिवस काय म्हणून घोषित केले, कोणत्या राज्यानं घोषित केलाय राज्य दिन म्हणून? पश्चिम बंगाल राज्यानं घोषित केला, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले बांगलार माती बांगलार जल हे गाणं राज्यगीत म्हणून घोषित केलंय पश्चिम बंगालनं. म्हणजे राज्य दिन आणि राज्यगीत घोषित केले पश्चिम बंगालनं. राज्य दिन म्हणून काय केलं तर पहिला बैशाख या बंगाली नववर्षाच्या पहिल्या दिवसाला राज्य दिन म्हणून घोषित केलं. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं बांगलार माती बांगलार जल हे गाणं राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे. अशा प्रकारे हे राजकीय घडामोडींचा हा आजचा आपला तिसरा टप्पा या ठिकाणी संपता. याच्यानंतर आणखी एक टप्पा होईल, चौथा टप्पा तो असेल, आणि त्याच्यानंतर राजकीय घडामोडी आपल्या संपलेल्या असतील. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.